आज विजयादशमी म्हणजेच दसरा. सर्वात आधी तर टाइम्स ऑफ डेमोक्रेसीच्या सर्व प्रेक्षकांना विजयादशमीच्या खूप खूप शुभेच्छा. आजच्या दिवशी आपण एकमेकांना आपट्याची पानं देतो आणि म्हणतो सोनं घ्या आणि सोन्यासारखं राहा. पण कधी विचार केलाय का की हे सोनं लुटण्याची प्रथा नक्की कधी सुरू झाली असेल? सांगते. दसऱ्याला सोनं लुटण्याची प्रथा आपल्या सगळ्यांना माहितीये, पण यामागचं खरं कारण, इतिहास आणि निसर्गाशी असलेलं नातं अनेकदा आपल्या लक्षातच येत नाही. भारतात सण, परंपरा आणि निसर्ग यांचं अतूट नातं आहे. निसर्गातील झाडं, प्राणी, झऱ्यांपासून पर्वतांपर्यंत सगळ्यांचं कधी देवतांच्या स्वरूपात पूजन होतं, तर कधी त्यांच्या प्रतीकांचा वापर पूजेमध्ये केला जातो. दसऱ्याला सोनं म्हणून जे आपट्याचं पान वाटलं जातं, त्यामागे केवळ एक धार्मिक कृती नाही, तर पुराणातील एक दानशूरतेची निसर्गाशी नातं सांगणारी कथा आहे. कौत्स्य नावाचा एक विद्यार्थी पैठण नगरीतल्या वरतंतू ऋषींकडे वेद शिकत होता. शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांची गुरुदक्षिणा द्यायची होती. गुरूंनी काही नको असं स्पष्ट सांगितलं, पण कौत्स्य मात्र हट्टालाच पेटला. त्याच्या तगाद्याला वैतागून वरतंतू ऋषींनी त्याच्यावर अशी मागणी केली की 14 कोटी सुवर्ण मुद्रा त्यांनी त्याच्याकडे मागितल्या. ही आकडेवारी अशक्य वाटणारी असली तरी कौत्स्य रघुराजाकडे मदतीसाठी पोहोचला. पण राजा रघुने नुकताच विश्वजित यज्ञ करून आपली संपूर्ण संपत्ती दान केलेली होती. तरी सुद्धा त्याने कौत्स्याला 3 दिवसांची वेळ मागून कुबेरावर स्वारी करायचं ठरवलं. कुबेराला ही बातमी समजताच युद्ध टाळण्यासाठी त्याने सोन्याचा अक्षरशः पाऊस पाडला आणि रघुराजाचा खजिना पुन्हा भरून निघाला. रघुराजानं तो सगळा खजिना कौत्स्याला देऊ केला, पण कौत्स्यानं केवळ 14 कोटी सुवर्ण मुद्राच घेतल्या आणि उरलेलं सोनं गावाबाहेर आपट्याच्या आणि शमीच्या झाडाखाली ठेवलं. कौत्स्यानं लोकांना ते सोनं लुटून घेण्यास सांगितलं आणि त्या दिवशी दसरा होता. त्या दिवसापासूनच आपण दसऱ्याला सोनं लुटणं ही परंपरा पाळू लागलो. पण लक्षात ठेवायला हवं की गोष्टीत लोकांनी खऱ्या अर्थानं सोनं लुटलं होतं, पानं नव्हती. ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि टीओडी मराठीला लगेचच फॉलो करा.